शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि खूप मोठी बातमी आहे. जर तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल ना, तर सरकार तुम्हाला खूप मोठी मदत करायला तयार आहे. चला तर मग ही मदत नेमकी काय आहे आणि कशी मिळणार हेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. सरकार कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल 22,50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान म्हणजे सबसिडी देतंय. 22,50,000 रुपये! ही खरं तर एक सुवर्ण संधीच आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास अभियानांतर्गत ही खास योजना आणली आहे, जेणेकरून ग्रामीण भागातल्या आपल्या बांधवांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं. तर मग ही एवढी मोठी मदत नेमकी कशासाठी आहे? तर 5,000 देशी किंवा सुधारित जातीच्या पक्ष्यांसाठी एक अर्धबंदिस्त कुक्कुटपालन युनिट उभं करण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल अर्धबंदिस्त म्हणजे काय? अगदी सोपं आहे. म्हणजे जिथे पक्ष्यांना फिरायला थोडी मोकळी जागा असते आणि रात्रीसाठी एक सुरक्षित शेड असतं, अशा पद्धतीचे युनिट. आता सगळ्यांच्याच मनात येणारा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, की बाबा पैसे नक्की किती मिळणार, अनुदान किती आहे? चला तेच आता आपण सविस्तरपणे पाहूया. आता हे बघा, सरकारने या पूर्ण प्रोजेक्टसाठी एकूण खर्च धरला आहे 30 लाख रुपये. यामध्ये जर तुम्ही सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरीत असाल तर तुम्हाला थेट 50% म्हणजे 15 लाख रुपयांचं अनुदान मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर अर्जदार अनुसूचित जाती म्हणजे SC किंवा अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गातून असेल तर त्याला तब्बल 75% म्हणजे 22.5 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे. आता हा 30 लाखांचा हिशोब सरकारने कसा लावलाय ते पण जरा समजून घ्या. यात पक्ष्यांची किंमत आहे, एका महिन्याचा खाद्याचा खर्च आहे, शेड बांधायला तब्बल 15 लाख रुपये, खाद्यपाण्याची भांडी आणि इतर साहित्यासाठी पैसे, आणि विशेष म्हणजे विजेचा खर्च वाचवण्यासाठी सोलर पॅनलचा खर्चही यातच धरलेला आहे. ठीक आहे, पैसे तर भरपूर आहेत, अनुदानही चांगले आहे, पण खरा प्रश्न हा आहे की हे पैसे नेमके मिळणार कोणाला? कोण कोण यासाठी अर्ज करू शकतं? तर मग चला पाहूया की या योजनेसाठी नक्की कोण पात्र ठरू शकतं आणि शासनाने यासाठी नेमके काय नियम किंवा निकष ठेवलेले आहेत. या योजनेमध्ये अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. पण एवढंच नाही तर वनहक्कधारक, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी आणि बचत गटात काम करणाऱ्या महिला भगिनीसुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे का, जी या योजनेला खूप खास बनवते. या योजनेमध्ये महिलांसाठी तब्बल 50% आरक्षण ठेवण्यात आलं आहे. हो, 50%. सोबतच दिव्यांगांसाठी 5% जागा राखीव आहेत. म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे खरंच खूप मोठं पाऊल आहे. आता जागेच्या अटींबद्दल बोलूया. यासाठी तुमच्या स्वतःच्या मालकीची कमीत कमी 20 गुंठे जमीन असायला हवी. पण समजा स्वतःची जमीन नसेल तर काळजीचं कारण नाही. तुम्ही दुसऱ्याची जमीन भाड्याने घेऊन त्यावर 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडे करार केला असेल तरीही चालणार आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या की वनहक्कधारक लाभार्थ्यांना ही अट लागू नाही. चला, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि अटी. कारण अर्ज सुरू होण्याआधीच ही तयारी करून ठेवणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. ही कागदपत्रांची यादी जरा नीट लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे प्रशिक्षण किंवा कमीत कमी 2 वर्षांच्या अनुभवाचं प्रमाणपत्र. हे कंपल्सरी आहे, याच्याशिवाय चालणार नाही. यासोबतच जागेचा पुरावा म्हणजे 7/12 किंवा भाडेकरार लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बँकेचं कर्ज मंजुरीपत्र. आता हे का महत्त्वाचं आहे? कारण सरकारला खात्री हवी की अनुदानाशिवाय लागणारे पैसे उभे करण्याची तुमची तयारी आणि क्षमता आहे. एक गोष्ट परत एकदा स्पष्ट करतो, डोक्यात पक्की ठेवा. जर तुमच्याकडे 2 वर्षांचा अनुभव किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेचं प्रशिक्षण प्रमाणपत्र नसेल तर अनुदानाचा 1 रुपयाही मिळणार नाही. त्यामुळे ही तयारी सगळ्यात आधी करून ठेवा. आता अनुदान मिळणार कसं ते पण समजून घ्या. हे पैसे तुम्हाला एकदम एकाच वेळी मिळत नाहीत, तर 2 टप्प्यांत मिळतात. पहिला टप्पा कधी, जेव्हा तुमच्या शेडचं बांधकाम पूर्ण होईल तेव्हा 50% रक्कम मिळेल. आणि दुसरा टप्पा, जेव्हा तुम्ही पक्षी खरेदी करून तुमचा व्यवसाय सुरू कराल तेव्हा उरलेली 50% रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. आता तुमच्या मनात बहुतेक एकच प्रश्न राहिला असेल की ह्या सगळ्यासाठी अर्ज करायचा कधी आणि कसा करायचा.
तर ऐका, एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. सध्या शासनाकडून या योजनेची फक्त जाहिरात आणि प्रसिद्धी सुरू आहे. अजून अर्ज भरायला सुरुवात झालेली नाही, पण लवकरच यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहेत. मग अर्ज सुरू होईपर्यंत शांत बसायचं का? अजिबात नाही. तोपर्यंत आपल्याला 3 महत्त्वाची कामं करायची आहेत. पहिलं, आता सांगितलेली सगळी कागदपत्र जमा करून फाईल तयार ठेवा. दुसरं, जवळच्या बँकेत जाऊन कर्ज मंजुरी पत्रासाठी बोलणी सुरू करा. आणि तिसरं आणि सगळ्यात सोपं काम, आपल्या योजना दूत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी ऑनलाईन अर्ज भरणं सुरू होईल, त्याची सर्वात पहिली आणि अचूक माहिती तुम्हाला याच चॅनलवर मिळेल. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. जर तुम्हाला ही माहिती खरोखर उपयोगी वाटली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकांना, विशेषतः तुमच्या गावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही केलेला एक शेअर कदाचित एखाद्या गरजू व्यक्तीसाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक खूप मोठी संधी ठरू शकतो. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.